नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी व्याकरणातील दुसरा महत्त्वाचा शब्दांच्या जातीचा प्रकार सर्वनाम याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओद्वारे आपण नाम ही संकल्पना समजून घेतली आणि त्यावरील उदाहरणे सुद्धा सोडवली. पूर्वज्ञान जागृती म्हणून तुम्हाला मी काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरं तुम्ही सांगायची आहेत. नाम म्हणजे काय? नाम कशाला म्हणतात? आहे का लक्षात तुमच्या? नसेल तर पुन्हा ऐका. एखाद्या सजीव निर्जीव, मुलगा मुलगी, शहर गाव, नदी डोंगर पर्वत, हिमालय सारखे म्हणजे पर्वत यासारख्या वस्तूला पदार्थाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे आज आपण सर्वनाम ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत. मग सर्वनाम कशाला म्हणतात? तर नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. जो शब्द नामाच्या ऐवजी येतो, नामाच्या ठिकाणी ज्याचा वापर केला जातो, त्या शब्दाला म्हणायचं सर्वनाम. उदाहरणादाखल तुम्हाला सांगते. तुमच्यासमोर आलेले उदाहरण पहा. राहुल क्रिकेट खेळतो. वाक्य काय आहे? राहुल क्रिकेट खेळतो. मग आता या वाक्यात कोणाचे नाव आलेले आहे? मुलाचे नाव आलेले आहे. आणि काय नाव आहे? राहुल. मग मुलाला दिलेले नाव म्हणजेच नाम काय? राहुल. बरोबर. मग या वाक्यातलं नाम काय आहे? राहुल. मग आता राहुलच्या ऐवजी जो शब्द टाकून आपण एखादं ते वाक्य पूर्ण करू. तो क्रिकेट खेळतो. वाक्य आहे तो क्रिकेट खेळतो. मग आता तो कोण आहे? तो म्हणजेच कोण? राहुल. बरोबर. तो म्हणजेच कोण? राहुल. मग हा राहुल त्याच्या ऐवजी आलेला शब्द कोणता? तो. मग राहुल या नामाच्या ऐवजी तो हे सर्वनाम आले. म्हणजे नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. हे तुमच्या लक्षात आले का? आणखीन एक उदाहरण पाहूया. राणीने अभ्यास केला. राणीने अभ्यास केला. वाचले का वाक्य तुम्ही? आता अभ्यास करणारी मुलगी कोण? काय नाव तिचे? राणी. मग आता नाव आले म्हणल्यानंतर ते राणी कोण झाली? नाम. आता राणीच्या ऐवजी कोणता शब्द टाकून तुम्ही ते वाक्य पूर्ण करताल? सांगा पाहू. राणी या शब्दाच्या ऐवजी असा कोणता शब्द त्या ठिकाणी तुम्ही टाकणार की जेणेकरून ते वाक्य तुमच्या लक्षात येईल? तिने अभ्यास केला. बरोबर. तिने अभ्यास केला. मग आता ही ती कोण? राणी. मग राणी हे नाम आहे आणि ती हे सर्वनाम आहे. हे तुमच्या लक्षात आले का? म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. मग या सर्वनामामध्ये मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, तुम्हाला, तुमचे, तुमच्याकडे, त्यांना, त्यांनी, ते, त्यांचा, त्यांची वगैरे वगैरे यांचा समावेश होतो. मग आता तुमच्यासमोर एक परिच्छेद आलेला आहे, आपण तो वाचूया.
सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. आता तुम्ही सुद्धा हा उतारा एकदा वाचून पहा. तुमच्या असे लक्षात आलेले असेल की या ठिकाणी प्रत्येक वेळेस सुधीर, सुमा, सुमन, सुधीर, सुमन असे आलेले आहे. त्याची गरज नाहीये. एकदा लक्षात आले ना, सुधीरची माहिती आहे आणि सुमन विषयी माहिती आहे, मग त्यामुळे तिथे सुधीर सुमन प्रत्येक वेळेस आल्यानंतर त्याची गरज वाटत नाही. मग आता हेच उतार्याचे वाचन आपण कसे करू शकतो पहा. सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला सुमा म्हणतो. ती त्याला दादा म्हणते. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यात कधीच भांडण होत नाही. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. मग आता दोन्ही परिच्छेदावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की सुधीर आणि सुमा यांची एकदा नावं आल्यानंतर तो, तिला, त्याच्या, त्यांच्यात, ते अशा पद्धतीचे शब्द टाकून सुद्धा आपल्याला या दोघांच्याही माहित्या मिळतात. म्हणजेच काय तर नामाच्या ऐवजी येणारा शब्द जेव्हा अर्थपूर्ण वाक्य तयार करतो तेव्हा त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग सुधीर आणि सुमन यांच्या असणाऱ्या या परिच्छेदामध्ये त्यांच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची ही जी आलेली आहे की नाही अधोरेखित शब्दरचना, यालाच सर्वनाम असे म्हणतात. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे सुमन आणि सुधीर, सुधीर आणि सुमन या नामाऐवजी आपण त्याच्या, तो, तिला, ते, त्याला, ते, त्यांच्या, तो, तिची असे शब्द वापरतो. या शब्दांनाच सर्वनाम असे म्हणतात. आता दुसरा परिच्छेद तुमच्या समोर आलेला आहे, त्याचे आपण वाचन करूया. सुभाष शाळेत आला. समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा, काय रे, कसा आहेस? बरं वाटतंय ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं. सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवेला झाला होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, हा जो परिच्छेद आहे याचे तुम्ही पुन्हा वाचन करायचे आहे आणि या वाक्यामध्ये आलेला सर्वनामाचा भाग तुम्ही लिहून काढायचा आहे. मग या वाक्यात नाम कोणते आहे हे तुम्ही ओळखा आणि त्या नामासाठी वापरलेली सर्वनामे क्रमवार लिहून काढा. हाच तुमचा आजचा स्वाध्याय. धन्यवाद.